धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, महाराष्ट्राचे राऊत, महाराष्ट्राचे राऊत. रोवणी बघा ध्वज लावलेला आहे. अनेक इथं आम्ही समोर येऊ रामराम पाहुणा आणि अगोदर जागेवर जायचं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज रविवार आहे. आज रविवार असून सुद्धा आपला ब्लॉग इतका उशिरा चालू होतोय पर 4 वाजता. काही विषय नाही, बघू काय होतंय. आपला कार्यक्रम पण आहे दर रविवार छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. तर मग तो पण करू. बघू, माझ्या डोक्यात चालले कुठेतरी जावा, मला ना असं जाम कंटाळा आलाय म्हणून. पण कुठं जाणार प्रश्न आहे. बघतो. दादा गेला होता आज, अमरजीत दादा त्यांच्यासोबत, युवराज दादा गेले होते आज त्र्यंबकेश्वरला. मग बघू, दादा 22 तारखेला पण जाणार आहे, म्हणजे देवकोंडला कुठेतरी जाणार आहे, मला नाही नक्की माहिती. आणि मग दिदीच्या बड्डेचं पण काही विषय होतो, बघू. पहिला तर जरा माल घ्यायला आलो मी घरी, म्हणजे नाही का धना काढला होता आणि भेंडी आहे जरा, म्हटलं ते मम्मीला बाजारात नेऊन द्यावं. बघू काय होते. तो कार्यक्रम पण करायचा आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतरच जायला लागेल मला, कारण की मग आत्ता गेलं तर मी परत असं जायचं आणि लगेच येऊन काय फायदा नाही. बघू काय होतं, म्हणजे जायला भेटते का नाही. पहिलं कार्यक्रम उरकून घेऊ आपण. मी आता नारेगावला जातो. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. बघू शकता तुम्ही वर आहेत. चला मग जाऊया, कार्यक्रम करून घेऊ. पहिला मी कोच आहे, खेळा तुम्ही. दे मोबाईल, दे इकडे, दे ना इकडे. हा चला 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 चला. कच्चा लिंबू नाही बरं का कोणी, सगळे पक्के लिंबू आहेत. चला लवकर लवकर चल ना बंधन. जाऊ दे, त्याला काय होते. चल बरं जाऊ दे. हा 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 थांब रे, थांब थांब. हा नाही नाही, परत परत. हा सुट टाकला. कोणावरती राज्य जोड साखळी बरं का. आपल्याला काय खायचंय रविवार. तुम्ही तुला मी काल विचारत आहे, रविवार तू ऐकू ना. त्यासाठी आलोय ना. आम्हाला तर माझ्यावर राहते. तुम्हाला का मी काय करणार, मंडळाच्या बाहेरून पळणार. ठीक आहे, या दिशेने पळ. कुणाच्या तरी एखाद्या मागं त्याला थप्पा द्यायचा. मी इकडनं पोहोचतो, यांनी काय करायचं, उलट्या दिशेने पळले. इथं आम्ही समोर येऊ रामराम पाहुणा आणि अगोदर जागेवर जायचं. त्याच्यावर राज्य मला खेळायला लागतं. कोण घेते राज्य? एक जण बाहेर जा, सगळ्यांना मिळणार आहे. तू बाहेर पळत तू. अरे उलट्या दिशेने तिकडनं अगोदर त्या जागेवर एक एक पाऊल मागवा, म्हणजे जागा मोठं मंडळ मोठं नाही सगळ्यांना ऑर्डर होतं की मिक्स करतो. जागेवर जायचं. 120 जास्त गेला तरी चालेल, जास्त स्पीडने जा. हे लावायचं चाललंय इथं, फक्त एवढं बांध नाही का 2-4 टाके घालायचे, मग हे पॅक होऊन जाईल.
खाली व्यवस्थित नियोजन झाले मग वरती आणि तो जो ध्वज राहिले का वरती तो काढून घेता येईल. बघू मग. बोला आता. दिसला चमकला. दक्ष म्हणले काय करायचं शाळेतली सावलांची शेती. लक्ष इकडं खेळ ओमनी बघा ध्वज लावलेला आहे. अनेक अख्ख्या संकटांवरती मात करून सगळे टास्क पूर्ण करून आता ध्वज लावलेले आहे ओमनी. हा काय म्हणणे हा ते उद्या सकाळी पहिलं काम करण्याची. आराम म्हणजे कसं आहे ही स्थिती. हा 4 बोटांवर 4 बोट ठेवायची. अंगठा गोपायचा खांदे मागे. बाकीची स्थिती तशीच राहील. लक्ष रम बघा सगळ्यांचं सारखं येते का एका वेळेला. पाच पटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावरचा लिलेने खंजीर खुपसता महाराष्ट्राचे राऊत महाराष्ट्राचे नाही महाराष्ट्राचे राऊत कर्तृत्वाचा देहात गणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. हे सगळं चालू असताना शेती पण करायची. आपलं धान्य अन्न पिकवायचं आपणच खायचं अशी त्यावेळेची पद्धत होती. शेतामध्ये धान्य पेरलेलं असतं. असं पावसाळा चालू असतो आणि नुसतीच पेरणी केलेली असते आणि एकदम पाऊस जोरात सुरू होतो तर जे काय बांध घातलेले असतात सऱ्या पाडून ते बांध घातलेले नाही. प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र. आपण प्रेरणा काय घ्यायची शिवाजी महाराजांच्यापासून आणि आपलं ध्येय काय असलं पाहिजे तर ह्याचे ते दोन्ही मंत्र आहेत. प्रत्येक जे सांगतं ते शब्द नीट विचार करा, त्याच्यावर अर्थ समजून घ्या. पहिला प्रेरणा मंत्र घेऊया. ठीक आहे. धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता घ्यावे राजा पुले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते देवदास पावती फत्ते यदर्ती संशयो नाही देवमस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ करावा मुलूक बडवावा की धर्म संस्थापनेसाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. कार्यक्रम उरकलाय, निघालोय आता इथून. जागा आता फक्त पाण्यात सोडायचंय. हा रे आपला जुना चाललंय. प्रतिष्ठानच्या पेजला जर तुम्ही अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर त्याला फॉलो करा. त्याच्यावरती तुम्हाला ह्या ज्या काही अपडेट्स असतील त्या भेटत जातील. अजून सध्या ते प्रतिष्ठानच्या पेजचं कामच चालू आहे म्हणून त्याच्यावरती मी काही अपडेट नाही टाकल्या. त्याच्यामुळे मी चालतो. एक प्रयत्न करू जसं तुम्ही आता बघितलंय त्याच्या मागे व्हिडिओ ब्लॉग की कसं काय कार्यक्रम. पावसाने मला सुखसुखी जगून दिले असं कधी झालंय का? जेव्हा जर्किंग येतो तेव्हा पाऊस येत नाही, जेव्हा जर्किंग येत नाही तेव्हा पाऊस नसून सुद्धा यायच्या टायमाला ऑटोमॅटिक जोरात पाऊस येतो. पाणी भिजून टाकलं अख्खा. मला कपडे नाही तर इथं आधीच पावसा मला पटलं नाही. हा इकडे देऊ
आय डिडंट लाईक दिस. तर मित्रांनो चाललोय मी आता घरी. तर आजचा ब्लॉग हाच होता. तुम्ही बघितलं की वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे थोडे गेम्स वगैरे पण झाले मुलांचे, लहान मुलांचे तिथं. म्हणजे मोहीम हळूहळू मेन कार्यावरती होतीच आहे. फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आणि इंस्टाग्रामवरती पण आपलं प्रतिष्ठानचं पेज फॉलो करा. एक थोडं इकडं अजून सेटल म्हणजे झालं का, थोडं व्यवस्थित व्हायला लागलं का, मग सगळे अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती भेटतील. म्हणजे एक नाही का बऱ्यापैकी, किंवा जे काय असेल ते नवीन किंवा काय तुम्ही त्याला फॉलो करा. मला पण फॉलो करा इंस्टाग्रामवरती. आणि मग मी चाललो आता घरी. आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. असंच सपोर्ट करत राहा. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.